नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा जाधव तुमचं जस्ट सिम्पल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जस्ट सिम्पल हा चॅनल तुम्ही खूप दिवस झाले सबस्क्राईब केलेले सबस्क्रायबर आहेत आपले 254 आत्तापर्यंत जे सबस्क्रायबर आहेत ते सबस्क्रायबर त्यांनी माझे शॉर्ट्स व्हिडिओज बघून मला सबस्क्राईब केलेलं आहे. परंतु जस्ट सिम्पल या चॅनलच्या पडद्यामागची व्यक्ती कोण आहे तरी कोण हे त्यांना अजूनही माहिती नाही. कारण मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन आत्तापर्यंत कधीही दिलेलं नाही आहे चॅनलवरती. त्यामुळे आजचा हा माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे. माझे नाव जाधव दुर्गा गणपत. मी मूळची सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्यातील आहे. माझे आई बाबा शेती करतात आणि आम्ही एक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. आणि आमचं एकत्र कुटुंब आहे. जुन्या पद्धतीचं आमचं एकत्र कुटुंब आहे. खूप माणसं, खूप प्रेम. यातून मला समजलं की खरी ताकद ही कुटुंबातून मिळते. माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावच्या शाळेतून झालेलं आहे आणि 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधून झालेलं आहे. आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णा यांचं बोधवाक्य आहे की कमवा आणि शिका. त्यांच्या ज्या बोधवाक्यातूनच आम्ही रयतेमधून घडणारी पिढी त्यांचे बोधवाक्य आणि त्यांचे संस्कार घेऊनच पुढे आत्ता घडत आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं 8वी ते 10वी म्हणजे माझं 8वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमधूनच झालेलं आहे. आणि त्यानंतरसुद्धा 10वीमध्ये जेव्हा आपल्याला चांगले मार्क्स मिळतात तेव्हा आपण 11वी 12वी जेव्हा करतो ते चांगल्या कॉलेजमधून करणं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून करणं, तालुक्याच्या ठिकाणावरून करणं म्हणजे ग्रामीण मुलांचं म्हणजे मनातून त्यांनी ठरवलेलंच असतं की जेव्हा आपल्याला चांगले मार्क्स मिळतील तेव्हा आपण तालुक्याच्या ठिकाणी जाणं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं. त्यानुसार माझा 10वीचा रिझल्ट लागला आणि 10वीमध्ये जेव्हा छान मार्क्स मिळाले तेव्हा मी ठरवलं की मी 11वी आणि 12वी हे सातारा म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणावरून करेन. त्यानुसार मग मी सातारमधील रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथे ॲडमिशन घेतलं. हे कॉलेज आर्ट्ससाठी आहे स्पेशल. म्हणजे कसं रयत शिक्षण संस्थेचे 3 कॉलेजेस आहेत. पहिलं म्हणजे YC इन्स्टिट्यूट आहे जे सायन्ससाठी आहे. त्याच्या पाठीमागं आपलं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आहे जे आर्ट्स आहे. आणि त्याच्याच पाठीमागे म्हणजे थोडं अंतर सोडून कर्मवीर अण्णांचंच आपलं धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज आहे. असे रयतेचेच 3 कॉलेजेस आहेत. आणि तिथूनच मग मी त्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा तिथून मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. 11वी आणि 12वी माझं आर्ट्समधून झालेलं आहे. 12वीलाही छान मार्क्स मिळाल्यानंतर ना कारण एक ठरवलं होतं की ग्रामीण मुलांचं पहिलं उद्दिष्ट असतं की आपण स्पर्धा परीक्षांतून आपलं भविष्य घडवणं. त्यानुसार मग मी 11वी 12वीला आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. आणि 12वीमध्ये चांगले मार्क्स मिळाल्यानंतर 13वी 14वी आणि 15 FY SY TY असं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षणसुद्धा मग मी BA माझं आर्ट्समधूनच केलं म्हणजे BA केलं आणि सेम त्याच कॉलेजमधून केलं. रयत शिक्षण संस्थे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा तिथूनच माझं BA कंप्लीट झालेलं आहे. नंतर मी BA करत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. BA खूप छान मार्क्सनी पास झाले. त्या लॉकडाऊनच्या नंतरची आमची आमची पहिलीच बॅच होती. म्हणजे लास्ट इयरची आमची लास्ट सेमिस्टर झाली होती ती आमची ऑफलाईन झाली. त्यामुळे तिथेही छान मार्क्स मिळाले बरं. आणि त्याच्यासोबत माझी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची MPSCची आणि UPSCची तयारी चालू होती. परंतु BAचा रिझल्ट लागल्यानंतर असं ठरवलं की मला MA नाही करायचं. कारण काय झालं की थोडा गॅप झाला कोरोना लॉकडाऊन नंतर काय झालं होतं की MPSC पण UPSC प्रमाणेच एक्झामची पद्धत त्यांनी ठरवली. परीक्षा पद्धत ही UPSC सारखीच केली त्यांनी. मग त्यामुळे असं झालं की मग एकदा असं परीक्षेचं म्हणजे भीती वाटली. आत्तापर्यंत 3-4 वर्ष किंवा 4-5 वर्ष आपण ज्या परीक्षा पद्धतीसाठी दिला तर म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा बदल होणं, पुन्हा शून्यापासून सुरुवात करणं असंही होतं. आणि एक होतं की मला MA नव्हतं करायचं म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स मला नव्हतं करायचं. मी BA इकॉनॉमिक्समधून केलं आणि मला MA करायचं नव्हतं. मग लास्ट इयरलाच असताना काय झालं की माझे सिनियर म्हणजे माझे सिनियर होते, 1 वर्षाने सिनियर म्हणून माझी एक मैत्रीण होती. तिने लॉला ॲडमिशन घेतलं होतं. आणि लास्ट इयर असतानाच काय असतं लॉची CET असते. ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये CETचे फॉर्म सुटतात म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो त्यासाठी. त्यामुळे मला एक पेपरमधून माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की तुला लॉ करायचं आहे ना. तर पेपरमध्ये जाहिरात आली आणि ही लास्ट डेट आहे लॉची CETचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन. तर मी म्हटलं हां का. तर
एवढं काही माहिती नव्हतं लॉबद्दलसुद्धा. कारण एक होतं की MA करायचं नव्हतं, मग लॉ करूयात, कारण माझी मैत्रिणीनं लॉला ॲडमिशन घेतलं होतं. मग तिने मला सांगितल्यानंतर मग मी त्या मैत्रिणीला कॉन्टॅक्ट केला आणि मग मी तिला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग मला तिने सांगितले की हां, लॉची CET असते, आत्ता ही लास्ट डेट आहे. तिने पण मला सगळी इन्फॉर्मेशन दिली. मग मी ऑनलाईन सगळा फॉर्म भरला आणि मग लॉची CET एक 2-3 महिन्यानंतर होती. एक काहीतरी जून जुलैपर्यंत, कारण कोरोनानंतर जरा टाईम टेबलचं मागे पुढे झालं होतं. त्यानुसार जून जुलैमध्ये माझी लॉची CET झाली. लॉची CET दिली आणि नेहमीप्रमाणे लॉच्या CETमध्ये माझा एक चांगला स्कोर आला. चांगला म्हणजे खूप चांगला असा की 150 मार्काचा पेपर होता. त्याच्यामध्ये मला 84 मिळाले होते, की सफिशियंट होते की आपल्याला छान म्हणजे कॉलेज मिळू शकतं आणि म्हणजे ॲडमिशन मिळू शकतं. एवढे तर होते, की असंही नाही की थर्ड फोर्थ लिस्टमध्ये ॲडमिशन मिळणारच नव्हतं, असं नव्हतं. तो सफिशियंट स्कोर होता. मला त्या लॉची CET झाल्यानंतर म्हणजे मी पण तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्टमध्येच होते. ती खूप चांगली मैत्रीण आहे ती माझी. मग त्यानुसार लॉच्या CETचा स्कोर चांगला आला. मग नंतर आपण असं ठरवतो की जेव्हा आपलं असं चांगलं होत जातं, म्हणजे मार्क्सची लेवल वाढत जाते, तेव्हा तालुक्याचं ठिकाण, जिल्ह्याचं ठिकाण आणि आत्ता ठरवलं होतं की आपण पुण्यात जाऊन लॉ करूयात. माझ्या स्पर्धा परीक्षा क्षेत्राला पूर्णविराम दिला आणि पूर्ण लक्ष हे कायद्याच्या शिक्षणाकडे वळवायचं ठरवलं. कारण काय असतं की आपल्याला जिथे मनापासून आवड आहे तेथूनच खरा प्रवास सुरू करावा हे समजलं आणि माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. हा पार्ट फर्स्ट आहे. जी सुरुवात झाली तो पार्ट मी आता तुम्हाला सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण काय की हा माझा पहिला इंट्रोडक्शन असा व्हिडिओ आहे. तो खूप फास्ट होईल किंवा शॉर्ट होईल, कारण आत्तापर्यंत मला कधीही अशी कॅमेऱ्याची किंवा मी स्वतःला कधीही कॅमेऱ्यासमोर असं नाही हे केलेलं. त्यामुळे मला थोडीशी भीती, दडपण असं आहे. त्यामुळे मी आत्ताचा हा व्हिडिओ आपला शॉर्ट आहे आणि लॉ CETपर्यंतच आणून ठेवलेला आहे. लॉ CETच्या रिझल्टपर्यंतच आणून ठेवलेला आहे. तिथून पुढचं जे काही आहे ते पार्ट 2 म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड करेन आणि त्याच्यामधून मी तुम्हाला माझ्याबद्दलची पुढची माहिती सांगत जाईन. आणि इथून पुढे मी स्वतःला असंच तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करून किंवा मी स्वतःला तुमच्यासमोर असं प्रेझेंट करून नवनवीन व्हिडिओ टाकत जाईन. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल याची मला खात्री आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात म्हणजे खरंच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहात. तर व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता, कमेंट करू शकता. माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट पण नक्की करू शकता. आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर मी आहे दुर्गा जाधव, जस्ट सिम्पलची कंटेंट क्रिएटर असं म्हणू शकता तुम्ही, कारण मी आता एक नवीन सुरुवात करत आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि इथून पुढे दुर्गा जाधवचे जस्ट सिम्पलवरती काय काय व्हिडिओ येणार आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्ही मला बघू शकता. त्यामुळे हा माझा पार्ट फर्स्ट आहे. पार्ट सेकंड मी लगेच अपलोड करेन. चॅनलवरती मी तुम्हाला तशी माहिती देत जाईन, कारण जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईन. शॉर्ट्स आपल्या येत राहतील, शॉर्ट्सला पण व्ह्यूज येत आहेत. असेच व्ह्यूज आले पाहिजेत आणि येतीलही. तर तुम्ही नक्की शॉर्ट्स बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पार्ट 2 तुमच्यासमोर येत आहे. बाय.